पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे 42 तर महाविकास आघाडीचे 16 आमदार आहेत। त्यात भर टाकून आम्ही यंदा पश्चिम महाराष्ट्रात 45 जागा निवडून आणू असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। आमदार हे महायुतीचे आहेत आणि 16 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत। एकूण मागच्या 5 वर्षाचा जर कालावधी या राज्य सरकारचा या महाराष्ट्रातील पाहिला तर 2 सरकार आली। 2019ला या राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं, पण या जनादेश जो मिळाला त्याचा अपमान करत, लोकमताचा अनादर करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि जनतेने खरा कौल तर तुम्हाला भाजप आणि शिवसेना म्हणून दिला होता। असं असतानाही या महाराष्ट्रातील जनतेशी खऱ्या अर्थानं गद्दारी केली असंच म्हणायला पाहिजे आणि या जनमताचा अनादर करत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी सत्ता स्थापन केली। त्यानंतरचं त्यांचं 2.5 वर्षाचं सरकार आणि नंतर बघा शेवटी नियतीच्या मनामध्ये जे असतं ते घडतं। या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये जे होतं ते घडलं आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये मागच्या 2.5 वर्ष महायुतीचं सरकार आलं आणि या 5 वर्षाचा एकूण विचार करता पहिले 2.5 वर्ष आणि या 2.5 वर्षाच्या जर कामाची तुलना केली तर त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। या पहिल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये फक्त मागच्या सरकारने देवेंद्रजींच्या सरकारने या राज्यामध्ये विविध कल्याणकारी योजना आणल्या, अनेक विकासाचे प्रकल्प आणले आणि ते फक्त हे 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या सरकारने फक्त बंद करणं, स्थगिती देण्याचंच काम मागच्या त्यांच्या सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये केलं। अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि या राज्याच्या विकासाला गती मिळाली। या राज्यामध्ये मेट्रोचं मोठ्या प्रमाणामध्ये जाळं विस्तारलं गेलं, समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प झाला, अटल सेतूची निर्मिती झाली, कोस्टल रोड झाला, देशातील विदेशी गुंतवणूक सर्वाधिक या राज्यामध्ये 52% या राज्यामध्ये आपल्या आली। अशा प्रकारे विकासाला गती देण्याचं काम मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारनं केलं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेपासून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठीच्या या राज्यामध्ये आणल्या आणि म्हणून लोकांच्या समोर ते 2.5 वर्ष आणि हे 2.5 वर्ष स्पष्ट आहे आणि म्हणून मला जे जाणवलं की या सगळ्या प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्रात 58 विधानसभेमध्ये या कामाच्या आधारावरती जनतेनं जे पाहिलं आहे की सरकारी योजना बंद करणारं सरकार, जनमताचा अनादर करणारं सरकार, लोकशाहीचा खून करणारं सरकार एका बाजूला आणि 2.5 वर्ष प्रगतीचं वेगानं प्रगतीच्या दिशेकडे जाणारा महाराष्ट्र चालवणारं सरकार, हा फरक महाराष्ट्रातली जनता जाणते आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मला खूप चांगला प्रतिसाद आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळाला। 99% या सगळ्या जागा ज्या आम्ही म्हटलं त्याच्यावरती 100% आम्ही चांगला सगळा प्रचाराचा एका विचाराने एका दिशेने समन्वयाने आम्ही सगळा पक्ष म्हणून महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही प्रचारही चांगला झाला, लोकांपर्यंत पोहोचलो, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचलो आणि हेच यश आहे आम्हाला असं वाटतं। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की कितीतरी ठिकाणी राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या जाता म्हणजे खरं तर प्रचाराच्या या सगळ्या काळामध्ये पुन्हा एकदा ही निवडणूक कुठंतरी खोटं बोलणं, विकासाचा मुद्दा कुठं नसणं, अशा पद्धतीनं कुठंतरी वेगळ्या बाजूला निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला। पण आम्ही केलेलं काम हे जनतेसमोर ठेवलं आणि जे करणार आहोत ते संकल्पपत्राच्या माध्यमातून सुद्धा जनतेला सांगितलं आणि त्यामुळे केलेलं सांगितलं आणि जे करणार आहे ते आम्ही जनतेपुढे ठेवलं आणि म्हणून केलेलं जे सांगितलं जनतेला या महाराष्ट्रातील जनता सुद्धा त्यांना हे समजलं की शेवटी काम करणारी माणसं हीच आहेत आणि जे काम केलं ते समोर ठेवलं आहे
त्यामुळे आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास या महाराष्ट्रातली जनता करेल याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. आणि म्हणून संकल्पपत्राच्या माध्यमातून पुढच्या काळातल्या या महाराष्ट्रातल्या विकासाची दिशा काय असेल हे आम्ही जनतेसमोर ठेवलं आणि जनतेला अपील केलं. ठिकठिकाणी जो प्रतिसाद मिळत होता, मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात मी म्हणाल तसं 30-32 जागांवरती विधानसभेच्या सगळ्या जागांवरती प्रवास केला आणि त्यामुळं एक चांगला सकारात्मक प्रतिसाद सगळीकडे आहे. आणि आज हा प्रचार सगळा संपतोय. आम्हाला विश्वास आहे की 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये निश्चितपणे या पश्चिम महाराष्ट्रातली जनता ही महायुतीसोबत राहील आणि या राज्यामध्ये महायुतीचं सरकार 23 तारखेला जे काही बहुमत मिळेल त्यानंतर हे सरकार जे बनेल त्यात पश्चिम महाराष्ट्राचा वाटा निश्चितपणे मोठा असेल.